प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी पारिजातातला गंध तू अंगणी दागिना तू गळा हो खरा तन्मणी कळले ना का अन कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी गोजरी होतरी पालवी मनाची तू सखी सोबती प्रेमिका रुक्मिणी तुझ राधिका प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी पारिजातातला गंध तू अंगणी दागिना तू गळा हो खरा तन्मणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी. खूप खूप आभार. गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. लक्ष्मी 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 आले. लक्ष्मी अहो आले. लक्ष्मी 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 सुप्रभात. निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. सुप्रभात. गेली 40 वर्ष माझी प्रत्येक सकाळ तुझ्यामुळे सुंदर होते. सूर्या झालं आपलं तुमचं सकाळी कौतुक सोहळा सुरू. बरं असतं असं कधीतरी कौतुक केलेलं बायकोचं. म्हणजे नेहमी आपलं मनातल्या मनात कौतुक का करायचं, तिला सांगायला पण पाहिजे की नाही. माझी विशीतली लक्ष्मी आज 60ला आली आहे, पण तिच्याबद्दलचं माझं प्रेम थोडं सुद्धा कमी झालं नाहीये. खरं तर जरा वाढलेलंच आहे. अगदी कबूल आहे. अहो संसाराची दोन्ही चाकं जेव्हा एकजुटीने एकीने पुढे जातात ना, तेव्हा संसाराची रंगत वाढतेच. अर्थात याला एक माणूस जबाबदार नसतो, 2 माणसं जबाबदार असतात. आणि माझ्या या संसाराची रंगत वाढली आहे ती फक्त माझ्यामुळे नाही, त्याला तुम्हीच जबाबदार आहात. हे अगदी बरोबर बोललीस तू. अगे शेवटी तुला माझ्यासारखा हँडसम चार्मिंग लव्हिंग नवरा मिळालाय ना. अगदी कबूल आहे. पण हे असं लाडे लाडे बोलण्यामुळे तुम्ही चालायला जाऊ नका असं मी तुम्हाला म्हणेन, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. अरे पटकन आवरायचं आणि चालायला जायचं. थांब ना. काय थांब ना थोडा वेळ. अहो सासूबाईंना जो नमस्कार नाही केलाय मी, पूजा अर्धवट राहिलीये. चला तुम्ही पण आवरा पटकन. अहो पुऱ्या काय
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. लक्ष्मी, तुझ्या वाढदिवसानिमित्त आज मी तुला आजवरचं सगळ्यात सुंदर सरप्राईज देणार आहे. देवा, कायम या घरावर तुझा आशीर्वाद असू दे. तुझी कृपा या घरावर, माझ्या माणसांवर असू दे. त्यांची काळजी घे. मुलांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. या घरात सुख, शांती, आनंद असू दे. आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभार. किती छान. नमस्कार. अगं असू दे बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि कायम अशीच हसत राहा, सुखी राहा. किती छान गुलाब आहेत ग. एक काम कर ना, तर स्टीलचा ग्लास घे, त्यात पाणी घे आणि त्यात ठेव, म्हणजे दिवसभर ताजी राहतील ना. बरं. मी सासूबाईंना नमस्कार करून आलेच. काय का लक्ष्मी, हा, आज काय स्पेशल असं ठरवून टाकलंस का तू? अरे तुझा वाढदिवस आहे, सेलिब्रेशन कसं नाही होणार? कुठे काय? हे बघ, आज आपण दिवसभर एकत्र असणार आहोत आणि रात्री आपण जाणार आहोत कॅन्डल लाईट डिनर करता. कळलं? आता हे तुम्ही मला कधी सांगितलं? अग खरं तरी सांगायचं नव्हतं तुला, हा सरप्राईज होतं, पण बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. बरे, पण एक लक्षात ठेव, संध्याकाळी काहीतरी 4-5 कामं करू नकोस. वा हो. नाही तर नेहमीच. थांब फोन जरा. घ्या, फोन घ्या. माझा फोन आहे. अरे हॅलो. हा काय रे? सर, ते काय झालंय ना, गॅरेजमध्ये एक गाडी आली आहे आणि त्याचे डिटेल्स आणि काय नेमकं करायचं ते कोणालाच काहीच कळत नाहीये. म्हणून जर तुम्ही ताबडतोब निघून आलात ना तर बरं होईल. आता ताबडतोब? अरे नाही, आज मला नाही येता येणार. सर अहो, ते कसं झालंय ना, त्या गाडीबद्दल कोणालाच काही माहिती नाहीये आणि त्यातल्या त्यात तुमचा जास्त अनुभव असल्याने आम्हा सर्वांना तुमचाच ऑप्शन दिसतोय. सर तुम्ही या ना लवकर. अरे बर, ठीक आहे. कामाचा फोन ना, गॅरेज मधून? हो. काय झालं? अगं एक गाडी आली गॅरेजमध्ये आणि कुणाला कळतच नाही की काय करायचं, नक्की रिपेअर कशी करायची, त्यामुळे मला जावं म्हणते. लागेल. मग जा. अगं पण आज काम पहिलं. बरोबर आहे. फक्त लवकर या आणि मला सांगा, दुपारी जेवायला येत आहे ना? म्हणजे काय, तुझ्या हातचं जेवण सोडीन का मी? मग जा तुम्ही. पटकन येतो.